सुंदर व्ह्यू भेटतो ह्या डबल डेकरमधून. आणि आम्ही मोस्टली डबल डेकरमध्ये चढलो तर पहिला आमचा मोठा हाच असतो की येऊन फ्रंट सीट पकडायची विंडोच्या समोरची. सुकून आहे बॉस. म्हणजे बघा ना, तुम्ही बघू शकता की एकदम सुंदर. नमस्कार मंडळी, जसं की तुम्ही लास्टच्या व्हिडिओमध्ये बघितलात मी KPTCबद्दल तुम्हाला KPTC ज्या पॅसेंजर बस आहेत त्याच्याबद्दल मी तुम्हाला माहिती दिली असेल. तशाच प्रकारे मी आता तुम्हाला सिटी बस, ते दुसऱ्या कंपनीची पण बस आहेत सिटी बस म्हणून, त्याबद्दल माहिती देण्याचा प्रयत्न करा. आणि आत्ता मी चाललो आहे शार्कला. खूप टाईम झाला तर काय बस आली नाही, बस स्टॉप आहे. मी आता बसचा वेट करतो. तर वाजले आहेत संध्याकाळचे 5:30. तर आपण वेट करतो. तर आता बघूया बस आल्यावर त्याच्याबद्दल तुम्हाला पूर्ण माहिती द्यायचा प्रयत्न करेन. की आम्हाला दोघांना जयेश आणि मला पण असं बाहेर निघालो की व्हिडिओ आणि फोटोशूट हे होताच. कितीही लेट होते कितीही लवकर होते पण व्हिडिओ आणि फोटोशूट होतेच. तर आम्हाला कारण भेटलेलंच, बसचा पण वेट करत होतो. सो त्या टायमामध्ये थोडा व्हिडिओ अशा प्रकारे बस आलेली आहे आपली. आणि विचारू द्यायला भाई, शार्क जात आहे. शार्क मुसला द्या भाई, शार्क जात आहे. मुसला द्या भाई. मुसलात आम्हाला मुसलाची माणसं असल्यामुळे आम्हाला तिकीट काढावी नाही. भाई यहाँ पे इसका पास कितना है कि सिटी बस का मंथली? 15 KD का पास है, 31 दिन का ना. ओके. और इसका लॉन्ग रूट का ये कितना है, टिकट कितना है? अरे ब्लॉग बना रहे, मुश्किल नहीं है. अभी नॉर्मल टिकट 250 है ना, और लॉन्ग रूट जैसे कि फाइल और जाना रहेगा तो 350 है. ओके, थैंक यू है भाई. क्या बना रहा है? ब्लॉग है यूट्यूब पे, यूट्यूब है, मुश्किल नहीं है. इसके हे खाली पण तुम्ही बघू शकता. खूप नीट अँड क्लीन बस आहेत. मस्त अरेंजमेंट केली आहे. सुंदर व्ह्यू भेटतो ह्या डबल डेकरमधून. आणि आम्ही मोस्टली डबल डेकरमध्ये चढलो तर पहिला आमचा मोठा हाच असतो की येऊन फ्रंट सीट पकडायची विंडोच्या समोरची. सुकून आहे बॉस. म्हणजे बघा ना, तुम्ही बघू शकता की एकदम सुंदर व्ह्यू आहे. हा इथे आहे ना मॉल, आसिमा मॉल आहे, तुम्ही बघू शकता. हा खूप सुंदर मॉल आहे. त्यामध्ये पण आपण कधीतरी जाऊ, तुम्हाला दाखवेन मी. सध्या तर हा व्ह्यू बघा, खूप जबरदस्त आहे. तर तिकीट तुम्ही बघू शकता, सिटी बस लिहिलेलं आहे, व्हॅलिड फॉर ट्रॅव्हल ग्रुप C. सगळ्या रूटसाठी ही तिकीट आहे. जसं की KPTCमध्ये होतं तसंच सेम. तुम्ही कोणत्याही स्टॉपला उतरा, तुम्हाला 250 फील्सच आहे. इकडे सिटी बसमध्ये पण 250 फील्सच तिकीट आहे. आणि बघू शकता तुम्ही, ही 999 रूट आहे हिचा. इथे शार्कला जाणारे 999 आणि 51 माझ्या माहितीतले तरी हे 2 रूट आहेत. तसं आम्ही 999च्या रूटमध्ये चढलो आहे, रूट बसमध्ये चढलो आहे. अशा प्रकारे तिकीट असतं ह्याचा. ह्याच्यावर तुम्हाला ड्रायव्हरचा ID एक दिसेल, बस नंबर पण असेल. म्हणजे बहुतेक माहिती ह्यावर असते. टाईम पण असेल. टाईम इग्नोर करा बिकॉज आम्ही तिकीट पॅसेंजरकडून एका मागून घेतली आहे, त्यामुळे टाईम इग्नोर करा. आणि आता वाजलेत 6:30. अशा प्रकारची तिकीट आहे. म्हणजे सर्व बसचं सेमच आहे. टाईम पण तुमचा वाचतो. अफोर्डेबल ट्रॅव्हल आहे. म्हणजे पॅसेंजर बस हे खूप ट्रान्सपोर्ट हा खूप अफोर्डेबल आहे तुम्हाला. तर टॅक्सी आणि जाण्यापेक्षा रूट बस
सगळ्यात बेस्ट. कोणत्याही बसमध्ये चढा, खूप बेस्ट आहेत. आता आम्ही सिटी बसमध्ये चाललो तर तुम्हाला सिटी बसमध्ये पण जसं मी KPTCचं दाखवलेलं किती नीट अँड क्लीन आहेत बस. आणि ह्यामध्ये सीटमेंट थोडा कम्फर्ट झोनचा यांनी विचार न करता सीटमेंट जरा जास्त आहे, पण तरी पण खूप कम्फर्टेबल आहेत. आजचा दिवस रश नसल्यामुळे पूर्ण बस खाली आहे. आम्ही वरच्या फ्लोअरवर बसलो आहे ॲक्च्युली, बघू शकता तुम्ही. ऑलमोस्ट सेम बस आहेत ही, की तुमचा स्टॉप आल्यावर वॉर्निंग द्यायला म्हणजे बेल द्यायला, जसं की आपल्या बसमध्ये असते घंटी, तशी इथे स्विच आहे. तो स्विच दाबला की बस आपल्या स्टॉपला थांबते. म्हणजे ड्रायव्हरला त्याचा हे जातो, वॉर्निंग जाते की नेक्स्ट स्टॉपला पॅसेंजर बेल देतो आहे. नमस्कार मंडळी. तर आता आपण आहोत मालियामध्ये. जसं की मी तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये दाखवलं की सिटी बसबद्दल तुम्हाला माहिती दिलेली, तसंच आता मी परत आता तुम्हाला KGL म्हणून इथे एक बस चालते, पॅसेंजर बस चालते. तर KGLबद्दल मी तुम्हाला माहिती देणार आहे. तर मी आता मालियाच्या बसस्टॉपवर आहे. तर मालियाचा बसस्टॉप तुम्हाला दाखवतो. हे पण एक जंक्शन आहे मालियाचं, खूप मोठं जंक्शन आहे मालिया पण. आणि इथेही फारशा बस इथेही थांबतात. हे एक जंक्शन आहे. सो बघूया, आता वेट करतो आहे मी KGL बसचा येण्याचा. आणि सुट्टी मिल गई भाई साहब. त्यांना माहिती पडलं मला सुट्टी आहे आज. तेच ड्रायव्हर बोलतात सुट्टी आहे. तर असंच आहे सर्वांचं, फ्रायडेला किंवा सॅटर्डेला सुट्टी असेल त्या दिवशी फिरायला बाहेर निघतात. मी पण फिरायला बाहेरच निघालो आहे, पण तुमच्यासाठी की तुम्हाला माहिती मिळावी पॅसेंजर बसबद्दल, ट्रान्सपोर्टबद्दल. त्यामुळे मी आज बाहेर निघालो स्पेशल. बघूया, आता मी वेट करतो आहे. आता KGL तर आलेली आहे. ओके, तर गाईज आपण ह्याला आता KGLमध्ये चाललो आहे. ओके, KGLमध्ये आता तिकीट्सचा प्राईज आणि ते पण मी तुम्हाला सांगेन. पहिलं तर अशा प्रकारची बस आहे. ओके, मंडळी तुम्ही बघू शकता मोसलाची बस आहे ही, पॅसेंजर बस आहे. तिचं हे तिकीट आहे. जनरली तुम्ही बघितलात तर दोन्ही ज्या KPTC किंवा मी तुम्हाला सिटी बसबद्दल पण माहिती दिलेली, ऑलमोस्ट दोघांचे तिकीट सेम आहे. तुम्ही बघू शकता इथे 250 फील्स, हे 250 फील्सलाच आहे. प्लस ते ड्रायव्हरचा ID आहे. हा रूट कोणता आहे, 51 रूट आहे, जर्नी 1. ऑलमोस्ट सगळ्यांच्या तिकीट सेमच आहेत, 250 फील्सच आहे ह्याचं पण. आणि पासचं आता आपण माहिती देतो मी तुम्हाला त्याबद्दल पण. जसं की मला ड्रायव्हरने माहिती दिल्याप्रमाणे KGL म्हणजे मोसलाचा जो मंथली पास आहे, 31 डेजचा पास आहे, तो समजा तुम्ही एकाच रूटचा असेल ना, तर तो 11 KD आहे. सिंगल रूट म्हणजे समजा मी सबानवरून बसतो आहे, जसं की मी आता सबानवरून एका स्टॉपवरून बसलो, ते मला मिरकापर्यंत जायचं आहे. हा सिंगल रूट आहे 23चा. तर तो 23चा सिंगल रूटचा मला 11 KDचा पास आहे मंथली, 31 डेजचा. आणि जर मला युनिव्हर्सल पाहिजे असेल, म्हणजे कुठल्याही रूटला गेलं तरी मला कोणत्याही रूटला गेलं तरी मला सिंगल पासच आहे, तर तो 15 KDचा आहे.
अशा 2 प्रकारचे मोसलादमध्ये पासची सिस्टम आहे. एक म्हणजे 11 केडीचा 31 डेजचा सिंगल रूट प्लस दुसरा म्हणजे युनिव्हर्सल. तुम्ही कोणत्याही मोसलादच्या बसमध्ये कोणत्याही रूटला असाल तर तो पास तुम्हाला व्हॅलिड असेल तर तो 15 केडीचा आहे. ओके, तर अशा प्रकारे याचे पासेसचे आणि तुम्हाला तिकीटची माहिती समजली असेल. गाईज बघू शकता तुम्ही ही केजीएलची इनसाइड कॅबिनची पूर्ण व्ह्यू आहे. सीटमेंट पण बघू शकता. ऑलमोस्ट दोन्ही बसचे सीटमेंट सेमच आहेत आणि ह्या केजीएल मुसलादच्या बस थोड्या जुन्या असल्यामुळे कंडिशन वेल अँड गुड नाही, पण ठीक आहे. सो बघू शकता तुम्ही. आणि यांचे पासेस आणि तिकीट्समध्ये पण फारसा डिफरन्स नाही. थोडा पासेसमध्ये डिफरन्स आहे पण अफोर्डेबल आहे. प्रवास सो गाईज जस्ट घरी पोचलोय. फार दमायला झालं, खूप प्रवास झाला. ऑलमोस्ट जेवढ्या तिन्ही पॅसेंजर बसची माहिती मी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा आणि सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा. धन्यवाद.